चर्चेचा विषय होता इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडून नगरसेविकांना मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीच्या तक्रारीचा. पण वळण लागलं महापौर उदय धातोंडे आणि माजी नगरसेवक जहांगीर पट्टेकरी यांच्यातील जोरदार शाब्दिक खडाजंगीला. मूळ विषय भरकटला जाऊन गुरुवारी महापौर दालनातील वातावरण मात्र चांगलंच तापण्यात आलं. उपस्थित नगरसेवकांच्या मध्यस्थीनं वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला असला तरी यामुळे पुन्हा एकदा भाजपातील अंतर्गत वादाला कलही मिळाली. यावेळी उपस्थित नगरसेविकांनी आयुक्त पाटील यांच्या वागणुकीबद्दलचा पाढाच वाचला. महापौर धातोंडे यांनी या संदर्भात आयुक्त पाटील यांच्याशी चर्चा करून सूचना करण्याचं आश्वासन दिलं. महानगरपालिकेच्या 20 जुलै रोजी झालेल्या महासभेत आयुक्त पल्लवी पाटील यांनी शिक्षण सभापती विद्या साळुंखे यांना उद्देशून बोलल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी या मागण्यासाठी हाळवणकर गटाच्या नगरसेविका विद्या साळुंखे, परिवहन सभापती अरुणा बचाटे, विजया महाजन, सुरेखा जाधव, रूपा बुगड, पूनम माळी, मनीषा नवनाळे, प्रमिला जावळे, सारिका पाटील तसेच इम्रान बागवान, सुनील महाजन, जहांगीर पट्टेकरी आदी मंडळी महापौर उदय धातोंडे यांच्या दालनात आली होती. त्यावेळी नगरसेविकांनी 6 महिन्यापासून महिला नगरसेविकांना अपमानास्पद वागणूक दिली जाते, प्रभागातील कामं घेऊन गेल्यानंतर मला सांगितल्याशिवाय कामांचं अंदाजपत्रक करायचं नाही अशा तक्रारी आयुक्त पल्लवी पाटील यांच्याविषयी करून आमच्या पदापेक्षा आत्मसन्मान महत्त्वाचा असल्यानं पाटील यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. इचलकरंजी प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.